जनहितार्थ निर्णय घेणे हा गुन्हा आहे का? अनिल सावंत, नगराध्यक्ष वाई. वाई नगर परिषदेचे रुपये 75 लाख वाचले. निविदा प्रक्रिया ऑनलाईन व पारदर्शक. तिच्या चाव्या प्रशासनातील अधिकाऱ्यांकडे. यामध्ये फेरफार किंवा हस्तक्षेप कोणीही करू शकत नाही. सुशांत मोरे, माहिती अधिकार कार्यकर्ता सातारा यांच्या आरोपावर नगराध्यक्ष अनिल सावंत यांचे गांधीगिरीने प्रत्युत्तर. नमस्कार, मी संजीव महामुनी आणि आपण पाहताय युवा मराठी न्यूज महाराष्ट्र. वाईचे नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी पदभार स्वीकारल्यापासून वाई शहराचा कारभार पारदर्शक व्हावा यासाठी वाईच्या इतिहासात प्रथमच थेट प्रक्षेपणाद्वारे वाई नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात एकूण 7 सभा पार पाडल्या. वेगवेगळ्या निविदांचाही यात समावेश आहे. मात्र सुशांत मोरे, माहिती अधिकार कार्यकर्ता सातारा यांनी नगराध्यक्ष अनिल सावंत, नगरसेवक विजय ढेकाणे, नगरसेविका केतकी मोरे, नूतन मालुसरे यांच्यावर जुना साठलेला कचरा बायोमायनिंग पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी 2 निविदा मंजूर केल्या असताना तिसरी निविदा मंजूर केल्याचा आरोप माननीय जिल्हाधिकारी सातारा यांचेकडे निवेदनाद्वारे केला होता. त्याला नगराध्यक्षांनी गांधीगिरीने प्रत्युत्तर दिले. नमस्कार वाईकर नागरिक. काल सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्या बदनामीची एक पोस्ट व्हायरल होते. या पोस्टच्या अनुषंगानं मी माझा लेखी खुलासा सोशल मीडियाच्या माध्यमातून केला आहे, परंतु व्हिडिओच्या माध्यमातून मी अजून एक खुलासा आपणापुढे सादर करतो. आपण अतिशय श्रद्धेनं आणि आत्मविश्वासानं मला या ठिकाणी नगरपालिकेमध्ये पाठवलं आहे. तर ते करत असताना ज्या टेंडर प्रक्रियेसंदर्भात जो आरोप केले जात आहेत त्याच्यामध्ये 75 लाख रुपयाचं सेविंग वाई नगरपालिकेचं ह्या टेंडरच्या माध्यमातून झाले. 15% बिलो असलेली निविदा जी प्रशासनानं आमच्या पुढे L1 धारक म्हणून दिली, ती निविदा आम्ही मंजूर केली. ही सगळी निविदा प्रक्रिया ही प्रशासन राबवतं. याच्यामध्ये पदाधिकाऱ्यांचा कुठलाही हस्तक्षेप नसतो. जे प्रशासनानं अभिप्राय दिले त्या अभिप्रायाच्या अनुषंगाने ही निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. याच्यामध्ये आम्ही समितीचे सदस्य, स्टँडिंगचे किंवा याच्यामध्ये मी लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून माझा कुठल्याही प्रकारे हस्तक्षेप नाही. याच्यामध्ये माझ्यावर असा एक आरोप केला जातोय की ते सृष्टी कन्स्ट्रक्शन कोण आहे मला माहिती नाही, तर त्यांना फेवर मी त्याच्यामध्ये हे केलं की बाबा तिसरं टेंडर मी उघडायला लावलं वगैरे. असं जे उघडायला लावलेलं जे टेंडर आहे हे त्यांच्याच अभिप्रायानुसार उघडलं गेलेलं आहे. त्याच्यामध्ये समितीचं आणि जे सदस्य आहेत, निविदा समितीचे सदस्य जे 4 आहेत, त्याच्यामध्ये अकाउंटंट, ऑडिटर, CO आणि शाखा अभियंता, या सर्वांनी मिळून जे अभिप्राय आमच्या समोर ठेवले त्याचा अवलोकन करता जो निष्कर्ष निघाला त्या निष्कर्षाच्या अनुषंगानं ही टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली. त्याच्यामुळं याच्यामध्ये आमचा कुठलाही हितसंबंध नाही आणि हे आम्ही सर्व कागदपत्र हे नगरपालिकेमध्ये खुली आहेत नागरिकांना बघण्यासाठी. तरी मी वाईकर नागरिकांना असं आवाहन करतो की याच्या संदर्भात आपण कधी या कागदपत्रांची येऊन शहानिशा करा आणि याच्यामध्ये आपण जसे इलेक्शन काळात आमच्या पाठीशी उभे राहिला तसेच अशाही काळात, संकटाच्या काळात आमच्या मागे उभे राहा, अशी या निमित्तानं मी विनंती करतो.